इथेच आहे भव्य श्री प्रसादालय, धर्मदाय रुग्णालय, प्रशस्त वाहनतळ, आखीव रेखीव रस्ते व उत्तम कसलेली जमीन आणि सर्व देव कार्याला जोडणारे संस्कारयुक्त समाज निर्मितीसाठी, मुमुक्षितांच्या उन्नतीसाठी निसंदेह अध्यात्माची प्रचिती देणारे भव्य दिव्य श्री गुरुपीठ या सर्वांच्या केंद्रस्थळी आहे. हा आहे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि हे आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ. इतिहास पाहायचा झाला तर श्री स्वामी समर्थ महाराज गोदावरी परिक्रमा करताना इसवी सन 1800 ते 1809 या काळात याच भूमीत इथल्या वटवृक्षाजवळ विश्रांतीसाठी थांबले. कार्तिक शुद्ध 7 रविवारी 1 नोव्हेंबर 1992 रोजी हजारो सेवेकरी यांच्या उपस्थितीत या जागेवर भव्य दिव्य गुरुपीठाच्या बांधकामाचा शुभारंभ परमपूज्य गुरुमाऊली यांच्या शुभहस्ते भूमिपूजनाने संपन्न झाला. सर्व स्तरातील सेवेकरांनी आपल्या कष्टाचा 1 रुपया जमा तर केलाच, शिवाय श्रमदानही केले. त्यामुळे हे सर्व शक्य झाले. तिथे आपण 7 दिवस याच काळात मासिक सत्संगाच्या निमित्ताने या श्रमसंस्काराला जोड मिळाली ती ज्ञानसंस्काराची. बांधकाम करताना शास्त्रशुद्ध वास्तुशास्त्राचा अभ्यास करून चुकीच्या जागा, उताराच्या जागा या सर्वांचा विचार करून पश्चिमेकडून पूर्वेकडे बांधकाम केले. प्रत्येक दिशेचे महत्त्व अधोरेखित करत पिरामिडचा वापर केला. सह्याद्री रांगांच्या कुशीत जल, वायू, आकाश आणि तेजाच्या सान्निध्यात या पृथ्वी तत्वावर अनुभवजन्य ज्ञान आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने परिपूर्ण वास्तुशास्त्रावर आधारित असं गुरुपीठ आकाराला आलं. हे आहे दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ. गुरु बघ सांगे अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आजन्म या पृथ्वीवर आले आणि सर्वांना जन्मभर पुरेल अशी अध्यात्म संपदा देऊन गेले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे हेच कार्य पुढे सद्गुरू परमपूज्य मोरे दादांनी दिंडोरी प्रणीत मार्गाची स्थापना करून पुढे नेले. त्यांचे हेच कार्य आता परमपूज्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे निष्ठेने पुढे नेत आहेत. हे गुरुपीठ सर्व वयोगटांसाठी, स्त्री पुरुषांसाठी आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी सदैव खुले आहे. श्री गुरुपीठ येथील दरबारात दर्शनासाठी येण्याची एक पद्धत आहे. स्वच्छ पाय धुवून औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालून बाह्य रंगाबरोबरच अंतरंग शुद्ध करत आतील दरबारात प्रवेश करता येतो. गुरुपीठाच्या एकूण रचनेचे सौंदर्य, सर्व इमारतींची अंतर्गत मांडणी, नजरेत भरणारी स्वच्छता, पंचमहाभूतांचा सहवास, निसर्ग सानिध्य, स्वामींची प्रसन्न मूर्ती, अष्टसिद्ध महाशक्तिपीठाचे दर्शन, गाभाऱ्यातील स्वामींची तस्वीर, स्वच्छ प्रकाशात उजळून निघणारे साधेपणातले सौंदर्य, सहजपणे पाळली जाणारी शिस्त या साऱ्यातून मंदिरातील पवित्र वातावरण अजूनच अधोरेखित होते. या मुख्य दरबाराची भव्यता आणि मांडणी थक्क करते. श्री स्वामी समर्थ महाराजांची तेजपुंज मूर्ती, त्यातील स्वामींची प्रेमळ आश्वासक दृष्टी पाहून बघणाऱ्याचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. इथे परंपरा जाणून घेणे महत्वाचे आहे. श्री दत्तात्रेयांचे अवतार म्हणजे श्री श्रीपाद वल्लभ, त्यांनी जनसामान्यांची अंधश्रद्धा दूर करत खऱ्या देवाचा जगाला परिचय दिला. त्यानंतर श्री नृसिंह अवतारात संपूर्ण भारतात त्यांनी धर्मजागृती केली.
त्यानंतरच्या श्री स्वामी समर्थ अवतारात त्यांनी बाह्य गोष्टी बदलण्यापेक्षा अंतरंग परिवर्तनावर भर दिला. सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजांनी सद्गुरू पेटले त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. याच इमारतीत दुर्मिळ ग्रंथांचं भव्य ग्रंथालय देखील आहे. या ठिकाणी सुमारे 2000 दुर्मिळ ग्रंथ, 4 वेद, 18 पुराणे, धर्मग्रंथ जिज्ञासूंसाठी उपलब्ध आहेत. या दुर्मिळ ग्रंथांचं संक्षिप्त स्वरूपात संशोधन आणि संपादन केलं जातं आणि लाखांच्या वर सभासद असलेल्या श्री स्वामी सेवा मासिकाच्या माध्यमातून हे दुर्मिळ ज्ञान सहज सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं जातं. या मासिकाची छपाई तब्बल 7 भाषांमध्ये होते हे विशेष. या दुर्मिळ ग्रंथांमध्ये श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, श्री गुरुचरित्र, संस्कृत आणि मराठी भाषेतील श्री दुर्गा सप्तशती, सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचे चरित्र तेजोनिधी, भारतीय आयुर्वेद शास्त्र, क्षात्रधर्म राष्ट्रधर्म, ज्ञानदान भाग 1 ते 4, नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र, दैनंदिन नित्यसेवा, संस्कृत नित्यसेवा, यज्ञविधी भाग 1, हिंदू धर्म, भूकंप शांती यंत्र पूजन पुस्तिका, विवाह संस्कार, अमृत कलश, पिरामिड आणि पेंड्युलम मार्गदर्शक पुस्तिका, मराठी अस्मिता भारतीय संस्कृती, भारतीय कृषीशास्त्र भाग 1 आणि 2, सेवा भगवान शंकराची, दिनदर्शिका यासह विविध ग्रंथांचं प्रकाशन केलं जातं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा या मुद्रणालयात नवनवीन यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून नेत्रसुखद आणि वाचनीय अशा ग्रंथांची छपाई होते. ऋग्वेदातला उपदेव म्हणजे आयुर्वेद, चरक, सुश्रुत यांसारख्या ऋषींनी वनस्पतींपासून बनवलेली विविध औषधे सर्व प्रकारच्या आजारांवर रामबाण उपाय ठरत आहेत. यासाठी आयुर्वेद विभागाची भव्य इमारत, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज प्रयोगशाळा, प्रशिक्षित कर्मचारी येथे उपलब्ध करून दिले आहेत. 6000 केंद्रांमार्फत या आयुर्वेद औषधांचे वितरण केले जाते. यामुळे लाखो लोकांना नवजीवन मिळाले आहे. कॅन्सर उपयुक्त अशा सप्तरंगी वनस्पतीवर दीर्घकाळापासून येथे संशोधन सुरू आहे. आयुर्वेद विभागातर्फे निर्मित सर्व आयुर्वेदिक औषधे स्टॉलवर उपलब्ध असतात. नाडी परीक्षण करणाऱ्या डॉक्टरांची मोफत सेवा उपलब्ध असते. या तपोभूमीत सुरू झालंय परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आणि मेडिकल ट्रस्ट संचलित आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र. श्री गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभहस्ते 30 मार्च 2019 या दिवशी या उपचार केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते. या उक्तीनुसार आपल्या शरीरात आरोग्य नांदावं, आपला प्रपंच सुखकर व्हावा, पारमार्थिक मार्गात प्रगती व्हावी यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानुसार श्री गुरुप्रणीत मार्ग गेल्या 70 वर्षांपासून सामान्य माणसाला दुःखमुक्त करतोय आणि आरोग्य, धैर्य, मनःशांती प्रदान करतोय. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम. अर्थात उत्कृष्ट निरोगी स्वास्थ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. निरोगी शरीरासाठी आयुर्वेदातील जीवनशैली, चिकित्सा, औषधे, पंचकर्म, सात्विक आहार, विहार आणि विचार यांचं महत्व आहे. त्यानुसार या ठिकाणी आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरू करण्यात आलंय.
चला तर मग प्रत्येकाला नवीन निरोगी जीवनशैली प्रदान करणाऱ्या या आयुर्वेदिक उपचार केंद्राची एक सफर करूया. आता आपण आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक उपचार केंद्रातील विविध पंचकर्म सुविधांची माहिती जाणून घेऊया. अभ्यंग. अभ्यंगामुळे स्नायू बलवान होतात, रक्तपुरवठा चांगला होतो, त्वचेला तेज येतं. स्वेदन. स्वेदनामुळे शरीराचा जडपणा कमी होतो, त्वचेवरील रंध्रे मोकळी होतात, विषद्रव्य बाहेर पडण्यास मदत होते, अतिरिक्त मेद कमी होतो. शिरोधारा. शिरोधारामुळे डोकेदुखी, नेत्रविकार, हृदयरोग, अनिद्रा आणि मानसिक आजारांवर नियंत्रण मिळवता येते. वमन. वमन क्रियेमुळे जुनी सर्दी, पित्त, व्यंधत्व, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग ह्यावर मात करता येते. पिंडस्वेद. पिंडस्वेदामुळे वातविकार, वेदना आणि अशक्तपणा दूर होतो. विरेचन. विरेचनामुळे पित्तविकार, रक्तविकार, त्वचाविकार, मलावरोध, संधिविकार, व्यंधत्व या समस्यांवर प्रभावी उपचार होतो. बस्ती. बस्ती क्रिया वर्ण, बल, आरोग्य, आयुष्य वृद्धीसाठी सांधेविकार, पक्षाघात, व्यंधत्व, पीसीओडी यावर उपयुक्त आहे. जानुबस्ती. जानुबस्ती क्रिया गुडघेदुखी, गुडघ्यांची झीज आणि गुडघे बदल या आजारांवर अतिशय प्रभावी आहे. कटिबस्ती. कटिबस्ती क्रिया मान, पाठ आणि मणक्यांच्या सर्व आजारांवर उपयुक्त आहे. हृदयबस्ती. हृदयबस्ती क्रिया हृदयाच्या स्नायूंना बळकट बनवते. नस्य. नस्य क्रियेमुळे जुनाट सर्दी, अर्धशिशी, शिरशूल, नासारोग, केस गळणे, चाई, अपस्मार, कर्णरोग दूर होतात. रक्तमोक्षण. रक्तमोक्षणामुळे त्वचा विकार दूर होतात. नेत्रतर्पण. नेत्रतर्पणामुळे डोळ्यांच्या विविध विकारांवर मात करता येते. यासह अनेक प्रकारचे पंचकर्म उपचार या ठिकाणी केले जातात. विशेष म्हणजे येथील पंचकर्म दरपत्रकावर नजर टाकल्यास विविध पंचकर्म उपचारासाठीचे शासकीय दर आणि सद्गुरू परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटलचे शुल्क यामध्ये मोठे अंतर आहे. मुळातच गोरगरीब भाविकांची सेवा आणि सुदृढ आरोग्यासाठी 20% अध्यात्म आणि 80% समाजसेवा या उदात्त हेतूने हे कार्य हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सगळ्या पंचकर्म सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर. लवकरच या ठिकाणी सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. तब्बल 21 एकराच्या परिसरात साकारल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, नेत्ररोग, किडनी विकार, कर्करोग, मेंदुरोग, बालरोग, स्त्रीरोग, अपघात, वातव्याधी, मधुमेह, रक्तदाब चिकित्सा हे विभाग सुरू होणार असून तज्ञ डॉक्टरांकडून उपचार, शस्त्रक्रिया होणार आहेत. या ठिकाणी 1000हून अधिक बेड्सची व्यवस्था असणार आहे. तसंच अद्ययावत शिक्षण देणारं परिपूर्ण असं नर्सिंग कॉलेज या ठिकाणी सुरू होणार आहे. याचबरोबर डॉक्टर, रुग्ण आणि नातेवाईकांसाठी निवास तसंच भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात येणार आहे. आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक उपचार केंद्र आपल्या सेवेत दाखल. परमपूज्य मोरेदादांनी आणि परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रत्येक केंद्रात बालसंस्कार केंद्राचा अट्टाहास केला. तो यासाठी की लहान बालकांना प्रथम पासूनच स्वयंशिस्त पाळण्याची सवय लागेल. स्तोत्र मंत्र सहज पाठ होतील आणि वाणी स्वच्छ होईल.
कोवळ्या स्वच्छ मनाच्या बालकामागे महाराजांचे दिव्य अधिष्ठान तयार होईल आणि मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि गुरुदेव भव हे आपल्या संस्कृतीतील उच्च आदर्श त्यांच्या मनात पक्के ठसतील. नम्र, सद्गुणी, सेवाभावी, शिस्तप्रिय अशी भावी पिढी तयार करण्याचे काम इथल्या बालसंस्कार विभागात होते. प्रत्येक जिल्ह्यात वर्षातून 2 वेळा बालसंस्कार शिबिर घेतले जाते. शिक्षक मांदियाळी, युवा महोत्सव यासारख्या उपक्रमातून शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचा समन्वय साधून नवभारताच्या जडणघडणीत सुसंस्कारित पिढीच्या योगदानाचे महत्त्व समाजाला पटवून दिले जात आहे. 21 जुलै रोजी संपन्न झालेले विश्वविक्रमी स्तोत्र मंत्र पठण आणि वृक्ष लागवड अभियान, 18 ऑगस्ट 2019 रोजी मराठवाडा विभागात संपन्न झालेले विश्वविक्रमी व्यसनमुक्ती जनजागृती अभियान, 25 ऑगस्ट 2019 रोजी संपन्न झालेले नंदुरबार विभागातील 11,000 पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविणे अभियान यातून सामाजिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, वैचारिक, पर्यावरण संवर्धन, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा यशस्वी प्रयत्न बालसंस्कार आणि युवा प्रबोधन विभागाच्या माध्यमातून होत आहे. हे आहे श्री प्रसादालय. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ प्रसादालय याची भव्य इमारत आपले लक्ष वेधून घेते. एकाच वेळी 5,000 भाविक महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतील असे मोठे हॉल इथे आहेत. अन्न निर्मितीसाठी अत्याधुनिक साधनांचा इथे वापर केला जातो. नैसर्गिक प्रकाश, प्रशिक्षित सेवक, रुंद आणि स्वादिष्ट सात्विक महाप्रसादाचा लाभ श्री गुरुपीठात दर्शनास येणारे हजारो भाविक नित्य घेत असतात. हे आहे सेवेकरी निवास. श्री त्र्यंबकेश्वराच्या दर्शनार्थीने नेहमी फुललेलं असतं. या तीर्थक्षेत्री इतर ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व सुखसोयींनी युक्त असे शिस्त, स्वच्छता आणि शांततेला प्राधान्य देणारी सेवेकरी निवासाची इमारत इथे बांधण्यात आली आहे. अष्टसिद्ध महाशक्तिपीठाचे दर्शन आणि सेवा मार्गातील विविध उपक्रमांना जाणून घेण्याची संधी या निमित्ताने भाविकांना मिळते. इथे माफक दराने राहण्याची सोय आहे. सोलर सिस्टम म्हणजेच निसर्ग निर्मित शुद्ध ऊर्जा. श्री गुरुपीठातील इमारतीत या ऊर्जेचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखला जातो. अलीकडील काळातील शुद्ध सात्विक आहाराची अत्यंत ज्वलंत गरज लक्षात घेऊन सेवा मार्गात परमपूज्य गुरुमाऊलींनी सेंद्रिय शेतीचा पुरस्कार केला. दरवर्षी नाशिक शहरात परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने भव्य दिव्य अशा कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते आणि त्या मेळाव्यात फक्त सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांचा विचार होतो. भारतातून सहभागी अशा उपक्रमांमध्ये मार्गदर्शनाची संधी मिळते. खऱ्या अर्थाने परमपूज्य गुरुमाऊली सर्वांची पारंपरिक शेती, सेंद्रिय शेती, आधुनिक शेती आणि वैज्ञानिक शेतीचे प्रात्यक्षिकासह महत्त्व पटवून देण्याची गरज भागवतात. त्यामुळे ही चळवळ सर्वत्र वेग घेत आहे. रासायनिक शेती उत्पन्न आणि जंक फूड याला आता आळा बसतो आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हा वेगळा उपक्रम येथे राबवला जातो. सेवा मार्गातर्फे शेततळे, पाणी अडवा पाणी जिरवा हे प्रयोग मोठ्या प्रमाणात इथं करण्यात येत आहेत. सेवा मार्गातील कृषी तज्ज्ञ या संदर्भात फार मोलाचे योगदान देत आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीला वनौषधी आणि आयुर्वेदाची खूप मोठी परंपरा लाभली आहे. यामुळे इथल्या आयुर्वेद विभागातर्फे आयुर्वेदिक औषधांची लागवड निर्मिती करून त्यापासून औषधे आणि गोळ्यांची निर्मिती केली जाते. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांवर सप्तरंगी काढा हा संजीवनी ठरला आहे. दररोज येणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना सेवा दिल्या जातात. ज्या योगे रोगी पूर्ण बरा होतो ही वस्तुस्थिती आहे. गुरुपीठात सप्तरंगी, रानभेंडी, आवळा अशा अनेक वनस्पतींची लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या सर्व वनस्पती रुग्णांना मोफत पुरवल्या जातात. गेल्या अनेक वर्षात वृक्षतोड झाल्यामुळे जंगले नष्ट झाली आहेत. या संदर्भात परमपूज्य गुरुमाऊली नेहमी एक श्लोक सांगतात. तो ऐकून उपस्थितांची मने प्रसन्न होतात.
वृक्ष तोडणे म्हणजे किती मोठे पाप आहे हे त्यांच्या लक्षात येते. सेवा मार्गातील 6,000 सेवा केंद्रातील सेवेकरी यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी एक संकल्प सोडला आहे. एक सेवेकरी एक झाड. ह्या झाडाची पूर्ण वाढ होईपर्यंत त्याचं जतन आणि संगोपन करण्याची पूर्ण जबाबदारी त्या सेवेकऱ्याचीच. परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेश आणि कृपाशीर्वादाने हा संकल्प पुढेही असाच सुरू राहावा असं सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे. श्री गुरु श्री कृष्ण गोशाळा या भव्य गोशाळेमध्ये सुमारे 150 पेक्षा जास्त गायींचे संगोपन केले जाते. गायींच्या पंचगव्यापासून आयुर्वेदिक विभागात अनेक औषधांची निर्मिती केली जाते. या गायी मुक्त आहेत. त्यांच्या संगोपनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सुसज्ज गोशाळा उपलब्ध करून दिली आहे. दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग गेली अनेक वर्ष विविध उपक्रमातून स्वामींच्या विचारांची संपदा सर्वदूर पोहोचवतो आहे. इथे विचार, आचार आणि उपचाराला आध्यात्मिक वळण लागते. राग, लोभ, अहंकार सारं काही स्वामी चरणी अर्पण करून चिंतामुक्त आणि भयमुक्त जीवनाची अनुभूती इथे येते. सहकार्याच्या या पालखीत भोई होण्याची कृतकृत्यता अनेक जण अनुभवतात. आत्मविश्वास, उपासना, सेवा आणि संस्कृती संवर्धनातून सात्विकतेकडे वाटचाल करणारा दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाची वाटचाल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने अशीच यशस्वी होवो ही स्वामी चरणी प्रार्थना.